9वी झाली आमच्यावरती. काय बोलतो आता भेटतो. हो हो कशी आहे तांड्या. हे गाईज माझा दुसरा ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरती. तर आम्ही चाललोय एकविराला. तर आपले हाय गँग आहे म्हणजे सगळे आपले ऋषभन आहे. आता पेट्रोल पंपला आलोय. हे आपला मनीष काळवाय बघत त्याची मम्मी आणि यो ऋषा आहे ते. यो आपला मित्र म्हणजे भाऊ आहे आपला आणि 2 भाऊ पेटे पण आहे. तर आम्ही चाललोय एकविराला. आता पेट्रोल पंपला थांबलोय. थोड्या वेळात निघू. आता तुम्हाला दाखवू पुढे कसं काय आहे. तर आमच्या सोबत राहा आणि असंच बघा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चॅनल वरती नवीन असेल तर लाईक फॉलो सगळं करा. आता तुम्हाला दाखवलं तर आपला सुमित आहे. आमच्यासोबत 2 कप्पल आले तर वाटतंय का तुम्हाला. आणि मनीष आपला कॅशर आहे. सगळ्यांचे पैसे मनीष कांबळे देणार आहे. पुरा आज पैसा यो मी डायरेक्ट व्हीआयपी एंट्री डायरेक्ट त्याला भेटलेली आहे. आणि आपलं सुमितदाच्या गाडीमध्ये आता पेट्रोल भरतोय. फुल टाकी करतोय. आणि बघा याला गाडी नाही तरी पण चालवतोय गाडी. मी तर बायचं डायरेक्ट रायडरच बनलाय बघा. येस ब्रो. नमस्कार साईराम साई सेवक. हे आपले पेटे जो आपला आहे ना मित्र त्याचा भाऊ आहे बघा समोरला. त्याचा भाऊ आहे आपला साई सेवकचा. त्याचा हे ना बॅनरचा. मनीषची मम्मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम चालली. मनीषची मम्मी. अरे कहना क्या चाहते हो. फर्स्ट टाइम चालली. आणि आपल्या गाडी 1 2 तिकडे 1 3 आहे आणि इकडे 1 4 आहे. तर निघू आपण. बघितलं तुम्ही 4 गाड्या आहेत. आणि आपला सुमित झाला त्याचा पेट्रोल भरून झालं. आता काम झालं. ओम साईराम. टाकी फुल झालेली आहे. आता भेटतो. आता डायरेक्ट लोणावळ्याचा व्ह्यू बघायचा आणि एक बघू. आता नारळ आपण पूजा करणार गाडीची. तेव्हा पूजा करणार तेव्हा निघू आपण. मला तर आली झोप आता. काय किती भेटता लागले काय करणार. जायचं आता फिरायला. काय बोलतो ओम साईराम. ओम साईराम. 12वे चित्त महाराजा माझी धरणार होता एमएस पाटीलने गाडी बरोबर माझी धरणार होता. जागेवर नाही युटर्न डायरेक्ट शेतात. एकविरा माते की. आपला प्रेमसागर भेटलाय रस्त्यामध्ये. त्याला आठवलेलं मागाशी मी. त्याला आठवलेलं त्याला फोन लावणार होतो पण तर निघलो आम्ही लोक. आपण बघू शकता आता चाललो आम्ही लोक. आता निघेल. जय भीम जय लवची. आमची गाडी इथे. आम्ही आता आमची सीट इकडे लास्टला सध्याला बसायचं आहे. आणि मनीषची मम्मी. आम्ही आता निघतोय. शेवट पर्यंत राहा. 1 किलोमीटर 2 आगे उतरून. बोल काय बोल होता. शेवट पर्यंत राहा. मीटर दाखव. माझा मीटर दाखव. ओम साईराम मीटर दाखव. अरे भाई काटा फुल केले. 2000 होईल आता. या भाईचा पण फुल आहे गाडीचा. इथे बी फुल झालंय. तर निघू आपण. आणि बघा आता रस्त्याचा व्ह्यू बघा. तर काहीच निघतोय आपली गँग. ऋषा फोनवर इथे बोलतोय. बोल काय ना. बघा मनीचा भाऊ वाटतो मला. मनीचा भाऊ काय आहे. पनवेलच्या हायवेला आहे. आपण चढलोय हायवे. आपला मित्र रायडर आणि समोर सुमित आणि इकडं आपल्या मध्ये ऋषा गेला पुढे. ऋषा आणि पेटे पुढे. आम्ही फुल चढले आता. रायडर तुम्ही काय बोलता आता. रायडर सध्या मध्ये राहिले. मला एवढं आनंद होतो. पहिल्यांदा माझा प्लॅन सक्सेसफुल झालेला या ठिकाणी. काय जरा ब्रेक घेतलाय. इथं समोर टायमिंग लागलाय बघा. सिग्नल लागला त्यामुळे थांबली आपल्या गाडी आहे बघा. 1 2 3
इथे हे 4 हे बघा, ह्यो आपला रायडर बघा. सो गाईस ह्यो दुसरा रायडर लाईट Light आहे. आम्ही पोहोचलोय पनवेल पर्यंत. हे बघा, हे आपले गाईड चाय पिला आणि हा रस्ता समोर इकडे इथे गाड्या लावल्यात आपल्या. आणि ते याचे काय हे असे मंडळी बसलेत आपले सगळे. तो रात्रीचा गॉगल राहायला रात्री ते दिसत नाही. काय बोलतोय रे ए, काय बोलतोय? या गाडीला कोणतरी झोपत होतं. हा, हे आपल्या इकडे सुमिता, त्याला झोप आली आत्ताच. भेटते गाडी चालवायची अजून. आता त्याला झोप आली. किती जायचंय? पुढे उठतो आपण. समोर आहे बघा हा रस्ता समोर. तो आपला मित्र रायडर काय करतोय बघा, काय मोबाईल मध्ये ब्लूटूथ कनेक्ट करतोय का? हे बघा आमचा स्पीकर, छोटू सर केवढा मोठा स्पीकर आहे बघितला का? छोटा आहे पण मोठा आहे. हे बघा सुमित दादा झालं पण एवढ्या लवकर चाय पिऊन. आता पाणी आणि आता पाणी देतोय. तोंड काय झालंय? हा बोल ना, काय करायचं बोल. तो ब्लूटूथ डाव करतोय. आपल्या दर्शन घ्या सगळ्यांनी. आता हेल्मेटच्या मागे काय 2 डिवाइस काय पाहिजे का? डिवाइस. काय तुम्ही बघू शकता कॅमेरा आपला. सुमिताच्या घरामध्ये कॅमेरा इथे ओम झोपलाय बघा. हे बघा बघा मोबाईल बघत कसा वाचला बघा बघा. विचार करत असेल. तुमचं रेकॉर्डिंग शांत राहा. ठीक ना? हे नको ना. हे थांब ना, थांब ना. हे बघा हे लोक कसे हे करतात. साईराम गाणं ऐकताय का तुम्ही? स्पीकर होते गाणे. स्पीकर आहे का बघ मोठा? बोल हे बोल ना, आवाज दे ना, आवाज क्लिअर आवाज पण. आवाज दे. कलर कर कलर. अंधारात आहे. दिसत नसेल, अंधारात आहे ना. हे बघता बघता डोळे फिरून. आवाज कमी करा, आवाज कमी करा. तर आज आम्ही ब्रेक घेतलाय, पेट्रोल पंपला. बघा हे बघा इकडे काय चाललंय बघा. हे बघा हे बघा एवढी मोठी मशीन आहे बघ. 7 फीट. पेट्रोल पंपला आणि आम्ही चाललोय पुढे वॉशरूमला. बाय लुक एक नंबर येतो. काय बिल्ला वाटतंय भाई बघा इकडे. आणि आपल्या गाडी तिकडे लावली त्या साईडला. हे त्यांना बी बोलू ना, त्यांना आपल्याला बाय कॉफी घ्यायची. त्यांना पण बोलू. चल कॉफी पिऊ. थांब जरा आधी आपला जे कार्यक्रम आहे ते करून येऊया. रस्त्यामध्ये असं वाटत होतं अंधार, काय दिसत पण नाही, गाड्या पण दिसत नाही समोर. रस्ता दिसत समोरचा नाही. व्ह्यू दाखवतो ना, दिसतच नाही अजिबात. पूर्ण अंधार आहे बघा समोर. बघा तिकडे इथे जरा उजेड दिसतोय. आता उजेड होता म्हणून, आता उजेड पण दिसत नव्हता. आपल्या मनीष कांबळे ओजी पाठीमागे होते हे. पाठीमागे हे तिकडे चालले आता. अजून काय माहितीये का गाईस, माझ्यासोबत व्यक्ती डायरेक्ट मोठी आहे. कोणते कोणते कोणते? माझ्यासोबत जी व्यक्ती आहे ना, त्याची आयशी आहे ती, माझी मम्मी आहे ती. सो म्हणून हळूहळू त्याला लागते. आता परत बाई भिंगरी केली. या जाऊन मी थांबतो तिकडे समोर. त्या साईडला थांबले. त्या आपला सुमित दा गायब झालेला मध्ये, आता आलाय परत. बघा हे लोक आले. विचार त्यांना. हे बघा हे समोरून आले सगळे आपली गँग. हे अशा आपल्या गाड्या लागल्या तिकडे. हे बघा 1 2 3 4. आणि इकडे कोणाची माहित नाही. रूल चेंज झालाय आणि मनीषच्या मम्मीने 50 रुपये दिलेले. आणि इकडे समोर go. आता आम्ही दोघं कॉफी पितोय. बाकीच्या लोकांनी चाय पिलेलं आहे. आम्ही कॉफीच भेटली नाही. कॉफीच नव्हती भेटलेली. चाय पितोय. चाय सोबत कॉफी पिणारे आम्ही ब्रँडेड माणसं. आता सुमित भेटू आपण. मी चटरपटर घेतलेलं खायला. सुमितदा नाईनचा गाईज आम्हाला क्रीम पाव भेटलाय, आम्हाला कॉफी नाही भेटली. 9 झाली आमच्यावरती. चाय पिऊन बसले सगळे. सर्वांना चाय भेटलेली आहे गाईज, पण आम्हाला कॉफी नाही भेटली. नको नको हे खातो ना, खायला नंतरला. आता ना जाणार ते. हे बघ आता वाजले किती? बोट चाटत. हे बघा सगळ्यांनी वाटून घेतले. काय बोलता साहेब? विषय काय माहितीये का, आता आम्ही कुठं अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. आम्हाला अजून अर्धा 1 तास लागणार आहे. हा माहिती आहे. अरे बोल की
तर गाईज आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. दरबार काळूबाईचा इथनं आम्ही नाले लोणावळ्याला चाललोय म्हटलं एक दर्शनाला. टाकी रेडी झाली. पुढे किलोच रोड माईक जरा बारका करतो. हा तुझं काय म्हणणं आहे भाई? ओम साईराम. साईराम. आपण शिर्डीवाले. शिर्डीला जायचंय का सगळ्यांना? सांगा, आपण लगेच जाऊ. या गाड्या आहे भाड्यावरती दिला येईन. गाड्या आहेत, फक्त आपापली काउंट्री काढा. घर आहे आपलं राहायला. ये ना भाई क्रीम फक्त हे पाव भेटले आपल्याला. लवबाडी देतोय सर. पावची लवबाडी देतोय, कॉफी नाही भेटत आहे किती. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. रस्त्याला लय अंधार आहे. हा मनीष भाई, मनीष भाई, हे मनीष भाई. आता गाईज आम्ही इथून परत निघतोय. तो आता माझी गाडी चालवतोय पेटे, छोटा पेटे. हा मोठा पेट आहे. हे बघा हे बघा. त्याला ही सुरुवात झाली आहे पेट्या काढून. आपण पुढे भेटू. मित्र 2 जॉईंट झालेत. हे बघा लालबाग वरून आलेत मित्र. आणि हे बघा समोर व्ह्यू बघा. आणि आपले दलिंदर लोक. आणि आपले मित्र आलेले हे आपले जॉईंट. चला चला पुढे. अरे अरे व्ह्यू घेतोय मी. हा ठीक आहे ठीक आहे. मागे बघ रे. ठीक आहे ठीक आहे. काय झालं बोलतो ऋषा? आवाज ऐकतोय. काय करतोय आम्ही आणि गाणे ऐकायला. गाणे ऐकायचे काय आवाज नाही येते का? का भारी व्ह्यू आलाय रस्त्याचा. आणि समोर घाट आहे. गाईज घाट चालू झालाय बघू शकता. हा घाट आहे माहिती आहे आम्हाला. गाईज शिरोबा मंदिरचे इथं आलोय आपण. हे बघा तुम्ही पण नक्की आहे इकडे. इकडे आहे आपल्याला. हे बघा हे मनीष कांबळे आपले. गाईज आम्ही आता सध्या ना शिग्रोबा मंदिर आहे ना आतमध्ये थांबा. शिग्रोबा मंदिर आहे ना तिथे पाया पडायला थांबलोय. सो गाईज आता इथून आम्ही चाललो पुढे. जास्त वेळ थांबणार नाही. हे बघा सगळे गँग थांबले. पूर्ण धुकं आहे बघा. इकडे पण धुकं आहे. सो गाईज आता आम्ही आलोय घाटात. खंडाळा घाट का लोणावळा घाटी आहे. चेकिंग चालू आहे. जबरी चेकिंग चालू आहे. आणि गाईचं पूर्ण धुकं एवढे पडलेत ना बाई. पुढचं पण सगळं समोर. हे बघा असे धुळे पूर्ण रस्त्यावरती धुके यायला लागले. गाडी कशी आमची गरम झाली आहे. थंडी करायला थांबलोय. मध्ये उभी केली गाडी. नॅचरल एसी आहे पूर्ण. आवाज येतोय. गाईज ही माझी मम्मी आहे. फर्स्ट टाइम वाटते का? फर्स्ट टाइम आलेत काकी. नाही कारण की ऍक्च्युली विषय काय माहितीये का. जरी काय काय लोक आम्हाला बोलतात आम्ही बहीण भाऊ वाटलो. काय नाहीये. माझी मम्मी आहे. काय बोलणार, एवढी थंडी झाली. थंडी नॅचरल आवाज दे ना भाई. तुला काय पाहिजे? एसी झोपणारे माणसं आज नॅचरल एसी. माग हे झालंय. हे आता समोर धुका पडलाय पूर्ण बघा. गाडी बघा कशी एसी आहे. तुम्हाला दिसत माहित नाही. पूर्ण धुके पडले. नॅचरल एसी मजा. तर गाईज फायनली आपण हे बघा समोर. चला आता जाऊ आपण वरती. भेटू वरती. तो गाईज आपण आलेलो एंट्री केलेली आतमध्ये. चला आता पुढे जाऊ. फायनली पोचलोय. सुमेधा फायनली लोणावळा गाईस. ग्लाइस बोलो चुकून. काय इकडे आपण आलोय ऐकला. खरी झाली. काय काय मंदिर बंद आहेत. इकडे पण दे. वरती जायचंय. पब्लिक जाऊन आले. आपले पाया पडले.
हार्ड विषय असा झालाय की आम्ही मंदिराजवळ आलोय. सो इथे गाणी चालू आहेत. तर मंदिरापर्यंत आम्ही आलोय आणि आम्ही ते रहिवाशांना विचारलं किंवा जे पाया पडायला आले त्यांना विचारलं की मंदिर वरतं चालू आहे का? तर ते बोलले अनफॉर्च्युनेटली मंदिर बंद आहे. जो कोणी 3 दिवस यायचा विचार करत असेल 13 तारीखपर्यंत बंद आहे. 13 तारखेपर्यंत बंद आहे मंदिर. खालचं मंदिर पण बंद आहे. ह्यो पण बंद आहे इकडचा. हे बघा डोर बंद आहे आणि तुम्हाला दाखवलं. यायचं असं तर 13 तारखेच्या नंतर या. कारण की 13 तारखेपर्यंत बंद केलंय पण या इथे पावसाचं वातावरण बघून दरवाजे खोलण्यात येणार आहेत. तर आम्ही या इथं आलोय आता जाऊन देता आईचं लांबूनच दर्शन बाहेरूनच दर्शन. चालेल एवढं काय नाही. दड चढू आम्ही. बघू आपण. अंधार आहे. किल्ला आहे ना इकडे कुठेतरी किल्ला आहे ना जवळ. चला शेवटी आपल्याला दर्शन भेटलेलं आहे बघू शकता. ओपन झालेलं मंदिर तिकडे आम्ही जाऊन आलो आतमध्ये. तुम्हाला दाखवले त्यामध्ये शूट टाकलेले. हे बघा काय कांटो बी तू मला दिली. शर्ट काढण्यात तुला नाही दिलं. याच्याकडे आर्यनकडे मी नाही म्हणत नाही. शेवटी दर्शन वरती जायला नाही भेटलं. इथून दर्शन भेटलं आपल्याला. सगळे इकडेच आहे खालीच चालू आहे. समोर मंदिर मनीष थांबलाय हो. भरपूर झालं बरं. त्याला तुम्हाला चांगलं वाटलं ना. तुम्हाला चांगलं वाटलं ना बस. काय दिसतंय बघ समोर बॉट टाके बघा. पाया पडलेलो आहे. मंदिर उघडलंय भाई पण वरचं मंदिर बंद आहे. इथे मंदिर उघडलंय. हा आता तुम्ही येऊ शकता पाया पडायला. खालच्या मंदिर उघडे वरचं मंदिर फक्त बंद आहे 15 तारखेपर्यंत. वरच्या मंदिराला जाऊ नका. खालच्या मंदिराला येऊन पाया पडू शकता. तर काय आता आम्ही परत घरी चाललोय. चला ऑन द वे शूट घेऊ. कसे एवढा पैसा तेवढाच. MS01 मला फक्त या लोकांनी बच्चन दाईचे 1000 रुपये दिले होते. हे ये लवकर. चला आपल्या गाड्या निघलेल्या आहे आणि आपला मित्र रायडर तिथं बघू शकता तुम्ही. मित्र रायडर आपले हे अशी आपली गाडी आहे. चला आता आपण निघू. गेले पुढे काय समोर आयुष्य इकडे आम्ही जात नाही कारण आम्हाला जरा लेट झालंय. आपले ते लोक आता चला 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 बघू शकता इथं आयुष्य विलेज आम्ही आयुष्य विलेज नाही ना. चला 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 निघतो आम्ही. काहीच मागा सारखा धुके आलेत बघा. आता लाईट लावले म्हणून तुम्हाला एवढं वाटत नाही. आणि मी लाईट बंद जर केली ना पूर्ण धुके धुके समोर. हे बघा काय हे बघा सकाळ सकाळी एवढा धूर झालाय. समोर तर दिसत नाही तरी पण आपला भाऊ कसा तरी चालवतोय. फोकसच आमचा एवढा मोठा आहे समोर डायरेक्ट. काहीच बघू शकता महागाई धुके धुके वाईट वाईट झाले. बघा रायडर बघा बघा शो देत नाही भाई. आणि आपले स्पीकर होते गाणे चालू आहे एकदम सोनीवर आहे. ते मला बिलकुल आवडत नाही लावलं म्हणून ऐकतोय. लय बेकार थंडी वाजते भाई. हा येऊ ना झपला ते होता. उर्फ नाव त्याचं सोने आहे. हे बघा आठ आहे इकडून. आता योग आठ इथून उतरायचं. चंद्र काय दिसतोय इथून बघा. हाय व्ह्यू आलाय समोर. बरोबर आहे घे. पाच झाले जाईल तरी पण आम्ही घाटातच आहे. रोज चालले.
समोर गाड्या तर डायरेक्ट मारून चालल्या गाड्या ओव्हरटेक मारून जाते डायरेक्ट कोणता पुढे गाड्या येतात direct. काय ब्रेक घेतला 2 मिनिटं. बघा व्ह्यू बघा आपला वरचा. सकाळ झाली आहे इथं बाहेर हो हो आताशी थोडंफार ढळ आलेले बाईक. काय व्ह्यू आलाय भाई नंबर. रायडर बघा आपले आता ऑर्डर आली तर येईल डायरेक्ट. कसले आता ऑर्डर दिली. आता ऑर्डर आली तर उठणार. कचाय चाय आणि पोहे. मला कॉफी. आम्ही चाय पिणारे माणसं नाही. आम्ही दोघं चाय पिणारे माणसं नाही. आम्ही कॉफी. अरे स्टारबक्सची कॉफी पिता. काय पाहिजे पेटे तुला. काय नाही जाऊन बरं नाही वाटत. का ऑर्डर करायची काय करताय कांदे पोहे चला लवकर लवकर ऑर्डर करा. मला आता तरी कॉफी द्या रे. कॉफी द्या. कॉफी भेटत नाही आता. अरे मला बोल. मी जरा बोललो. तो बोलला तिकडं इकडं आहे तर मग तिकडं असणारच ना. मिसळ पाव. तिकडं आहे बघ जरा. तिकडं म्हणा वापरू इथे. अरे मला शब्द दिसत नाही. 70 रुपये. नाही आपल्याला आपले फोटो बघ झालं. काय करायचं फोटो बघायचे आपल्याला. फोटो बघायचे ना नंतर. आणि इकडे 2-3 शूट घ्यायचे. 2-3 फोटो घ्यायचे आपल्याला. आपल्या गाड्या तिथे लागलेल्या आहेत. समोर लागलेल्या आहेत गाड्या. दरबार काळोबाईचा लालबागचा राजा नाद. स्कूटी आमची इथे बाजूला. बाईने मिसळ घेतली. मी बी मिसळ घेतली. हे बघा इकडे यांनी बी मिसळ घेतली. दोघांनी मिसळ नाही घेतले. पॅटेस खातात दोघं. मग त्यांना काय पोहे मागायचे का. हा वास येतो ना भाई. काय सगळे थांबलोय. बघूया एकदा. रात्री जिथे थांबलो तिथेच आम्ही इथे थांबलो. सुमितदा बोलतो फाईन मारेन बोलतो तिकडून. हे बघा माझी सुमित आहे. आता पेटेने गाडी घेतली. गाडी समोर कॅमेरा पण आहे. एसी बस. मी बाईच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं. आता याच्यामध्ये पेट्रोल टाकायचं आपल्याला. त्या गाडीमध्ये लगेच मागे गप्पा कोंबा गाड्या टाकायच्या सगळ्यांच्या. तुला पेट्रोल टाकायचं. हे पूर्ण असं वाटतं गंजडी गाड्या पिल्यासारखा पूर्ण डोळे झाले. तो गांजडी दिसतो पूर्ण. मार रे जीपे. मार रे जीपे. जीपे मार. काय शेवटी पोहोचलो आपल्या घरी. आता इथं एंडिंग. आम्ही नाईट आउट मारून एकविरा जाऊन अशी आमची फालतूगिरी करून आम्ही फायनली आमच्या घरी पोहोचलेलो आहोत. आम्हाला वाटत पण नाही की आम्ही एकविरा फिरून आलोय. असं वाटतं की आताची मानकोळी फिरून आलोय. चला बघा हे अशी फालतूगिरी आमच्याकडे घरात राहते कायम. हे मनीषचं घर. आता आम्ही आलोय. सगळे टाइम तर काय चला एंड करू आपण. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. Guys, इथेच ब्लॉगचा एंड होतोय. नंबर प्लेट काढ पहिला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. आता नंबर प्लेट आणि आरशे काढणार आहे भाई. डायरेक्ट नवीन नंबर जुनी नंबर काढणार. दरबार काढवायचं वाटलं पाहिजे. ऍक्रेलिक भाई गाडी वन साइड आपली पाहिजे. दोन मिनिट गाडीच पाहिजे काय.
साल्टी केली तर रुतबा पाहिजे काय चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता एकविराचा ब्लॉग झाला तर शिर्डी. नेक्स्ट ब्लॉग कसला असेल तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कोणाची फालतूगिरी किती आवडली सगळं सांगा. तांबरेचा थोबडा लक्षात ठेवा.